विलिनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव 15 ऑगस्टपर्यंत विलिनीकरणाबाबत निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. तर विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीनं चर्चा फेटाळल्या. नाना पटोलेंना काँग्रेस हायकमांडनं तातडीनं दिल्लीला बोलावलं. हायकमांडच्या मनात काय हे अद्याप कळलेलं नाही, नाना पटोलेंची माहिती. तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर, पक्ष विलीन करा, काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देणार, सोनिया गांधींचं आश्वासन. पक्षाच्या हिताला प्राधान्य, कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असल्यास विचार केला जाईल, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सुनेत्रा पवारांचा इशारा. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्तम खेळाडू, संधी मिळावी, वर्धापन दिन सोहळ्यात मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंचं सूचक वक्तव्य. तर तुमचा इशारा समजला, रिटायर्ड हर्ट झालेल्यांना पुन्हा संधी मिळते, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग, पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आमदारांचा निर्णय. रोहित पवारांचं आजपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन, कर्जमाफीतील जाचक अटींविरोधात आक्रमक पवित्रा. तर पंढरपुरात अधिक मासाच्या गर्दीमुळे लोकांची गैरसोय होईल, रोहित पवारांनी आंदोलनाबाबत विचार करावा, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र. नाशिकमध्ये भाजप बंडखोर गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीतनं माघार, महाजन आणि सामंतांची शिष्टाई फळाला. तर जळगावातीलही तिढा सुटण्याची शक्यता, वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार, रेश्मा काळेंची प्रतिक्रिया. जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत भाजपची खलबतं, मंत्री गिरीश महाजनांकडून आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंबाबतही बैठकीत चर्चा. मुंबईतील पाणीसाठा 12.12%, मनपाकडून 10% पाणी कपात सुरू असतानाही फक्त महिनाभराचा साठा. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात केवळ 1,75,465 दशलक्ष लिटर पाणी शिल्लक. पुणेकरांना सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय, पालिकेकडून वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावावरती बंदी.